नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मंडळी, जर तुम्हाला जीवनामध्ये सुख मिळवायचं असेल, वाईट दिवसांना सामोरे जायचं नसेल, तर लाल किताबाचे काही उपाय तुम्हाला करायचे आहे. त्यानुसार नवग्रहांचे काही उपाय तुम्हाला सांगणार आहे, जे केल्याने तुमचे अशुभ ग्रह प्रसन्न होतील. अनेकदा लोक हे खूप कष्ट करून काम करतात, तरी देखील त्यांना सफलता भेटत नाही. हे सगळं ग्रह नक्षत्राचे वाईट दशा व प्रभावामुळे होत असते. त्यामुळे अशा ग्रहांना शांत करणे हे खूप महत्त्वाचे आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार लाल किताबसुद्धा शुभ व अशुभ ग्रहांचे काय फळ देतात याविषयी माहिती देते. काही भावामध्ये ग्रह शुभ असतो, तर काही ठिकाणी तो अशुभ असतो. हे ग्रह आपल्या कर्माशी, विचारांशी आणि नशिबाशी जोडलेले असतात. प्रत्येक ग्रहाचा जीवनावर परिणाम म्हणजे आरोग्य, पैसा, विवाह, संतती, करिअर, मानसिक शांती यावर होत असतो. मंडळी, तर हे नवग्रहांचे सगळ्यात सोपे व सहज असे उपाय आहेत, ते मी माझ्या पूर्ण व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. हा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तिथे जाऊन तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघू शकता. चॅनलवर नवीन असाल, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.